नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे रानवारा. तर मित्रांनो, बघू शकताय नैसर्गिक कंपाऊंड कसं बनवायचं. तर हा 2 गुंठ्याचा प्लॉट आहे. पूर्ण गवत आलेलं. आपण काय केलं आहे, फक्त मधला पार्ट काढून गोल केला आहे आणि तिथं आपण काय करतो, हॉटेल वेस्ट आणून जे टाकून देतो. त्यामुळं काय होतं, तुमचं पक्षी इकडे तिकडे जात नाही. दुसरी गोष्ट, तुमचं लो बजेट खाद्य खर्च होतो आहे. खाद्य खर्च तुमचा वाचतो आहे त्यात. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं नैसर्गिक कंपाऊंड बनवणं काय अवघड नाही आहे. शेतकरी आहे म्हणल्यावर जुगाड करणार. इकडं तिकडं काय ना काहीतरी आपला खर्च वाचवायचा आहे म्हणल्यावर आपणच जुगाड केला पाहिजे. ह्याला काय सगळं विकत आणून परवडत नाही. तुमचा खर्च बी निघाला पाहिजे. पक्षी आणणं, नेणं, जाणं, इकडं ट्रान्सपोर्टेशन येते. त्यासाठी पुन्हा काय करतो, आपण दुपारचं कोंबडी खाद्याची बॅग येते, ते कोंबडी खाद्य देतो. आणि सकाळी असं हॉटेल वेस्ट एकच टाईम द्यायचं. हॉटेल वेस्ट पण कंटिन्यू नाही द्यायचं त्यांना, कारण कसं असतं, हॉटेल वेस्ट पण कंटिन्यू देणं ते बरोबर नाही आहे. एकच खाद्य सारखं नाही, योग्य नाही त्यांना. ते खाद्य बदलून दिलं तरी चालतात. हे बघा, गवत वगैरे पण चरत आहेत. मोकळा पक्षी पण राहतो. टर्की आता अंड्यावर येईल एवढ्या महिना 1.5 महिन्यात. मित्रांनो, तुम्हाला मी ह्याच्यावर नंबर देतच आहे. स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत असेल, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा. तरी मेसेज करतात लोक की कॉन्टॅक्ट नंबर द्या, कारण डिस्प्लेवर कॉन्टॅक्ट नंबर दिलेलाच असतोय. तुम्ही बघू शकताय, बदक वगैरे तिकडे चरतायत. ते बदक आहेत. फायटर क्रॉसचे 2-3 जोड्या आणलेल्या आहेत. क्रॉस आहेत, प्युअर नाहीत, पण ते वजनाला उचलतात जोरात. वजन हे फायटर क्रॉस कोंबड्या लय जोरात घेतात. त्यासाठी आणलेली. कोणाला पाहिजे असेल तर घेऊ शकता, किंवा आपण घरीच सांभाळायसाठी आणलेली. बघू शकता, टर्की राजहंस पण आहेत आपल्याकडं. हे सिल्कीचे आहेत. सिल्कीचा एक जोडा. ह्या गिनी फॉलची पिल्लं आहेत. हा राजहंस आहे. राजहंस आहेत. शेड आहे आपलं. शेडमध्ये पॅक केलेले आहेत पक्षी, बघू शकता. वर हे पांढरे बदक आहेत. खाली गिनी फॉल आहेत. थोडाच माल शिल्लक राहिला. माल संपला आता. थोडाच माल शिल्लक आहे. लिमिटेड आहेत.